आज बनवला असा पिवळा बटाटा आणि वाटाणा. खूपच टेस्टी, साधी, सोपी, सरळ रेसिपी आहे आणि खायला खूप टेस्टी. मुलांच्या डब्याला आज मी हा बटाटा बनवून दिला, हिरव्या मिरचीतला. व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. मी आम्रपाली रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. 4 ते 5 बटाटे घेतले उकडून आणि त्याची आता टरफलं काढून घेतलेले आहेत. आता कढई गरम होताच त्यामध्ये थोडंसं तेलाचं मोहन टाकून घेतलं. कांदा, कोथिंबीर, वाटाणा आणि हिरवी मिरची, लसूणची पेस्ट, जिरं मोहरी तेलामध्ये टाकून घेतलं आणि छान असं तडतडीत झाल्यानंतर त्यामध्ये आता सर्व जिन्नस टाकून घेऊया. कांदा, हिरवी मिरचीचा ठेचा. आता हे छान जिन्नस तेलामध्ये परतून घ्यायचे आणि त्यामध्ये हिरवा वाटाणा टाकून घेतला. न बाहेरचे कोणतेही पदार्थ देण्यापेक्षा घरगुती मुलांच्या डब्याला अशी सोपी साधी रेसिपी नक्की करून द्या. एकदा नक्की करून बघा. अशी टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. त्यासोबत अशा चपात्या आणि हिरवा वाटाणा, बटाट्याची भाजी. छान असं तेल सुटेपर्यंत आपण तेलामध्ये भाजून घेतलं. थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ. 5 ते 10 मिनिटात ही रेसिपी झटपट होते आणि मुलांच्या डब्याला आवडीनुसार ही भाजी द्यायला आहे. आता त्यामध्ये आपण बटाटे टाकून घेऊया आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि बारीक करून घेतलं आणि छान परत 5 ते 10 मिनिट मंद आचेवर 5 ते 10 मिनिट आपण वाफवून घ्यायचा बटाटा आणि थोडीशी कच्ची कोथिंबीर टाकून घ्यायची. हा आपला बटाटा तयार झाला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि ही रेसिपी नक्की करून बघा. आपली रेसिपी तयार आहे.